वैष्णवी हजारे, आवाज जनतेचा या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। शेवगाव स्टँड बनले घाणीचे साम्राज्य। बस स्टँडवर प्रवाशांचे होत आहेत हाल। 5 वर्षापासून चालू असलेले काम अजून पूर्ण झालेले नाही। प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय देखील नाही। प्रवाशांना घाणीमध्ये बसची वाट पाहावी लागत आहे। पाहूया याबाबत सविस्तर अशी बातमी। शेवगाव बस स्थानक तसेच शेवगाव बस आगारात पावसामुळे काही प्रमाणात पाणी झाले। बसची वाट पाहत असलेल्या अनेक प्रवाशांचे हाल होतात। बसने प्रवास करणारे अनेक प्रवासी व विद्यार्थी यांचे हाल होत आहेत। पाऊस पडत असल्याने खाजगी वाहने मिळणे सुद्धा अवघड झाले। त्यामुळे बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना मिळेल त्या साधनाने प्रवास करत घर गाठावे लागते। रस्त्यावर ज्याप्रमाणे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, त्याचप्रमाणे शेवगाव बस स्थानकावर सुद्धा मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे प्रवाशांना त्रास होत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले। महिलांना 50% सूट मिळाल्याने महिलांची संख्या वाढली आहे। बसचे उत्पन्नही वाढले, पण मात्र बस स्टँडची ही अवस्था झाली आणि प्रवाशांना अशा घाणीमध्ये बसची वाट पाहत बसावे लागते। बस स्टँडची सुधारणा करण्यासाठी 5 वर्षापासून काम सुरू आहे, पण अजूनही ते काम काही मात्र पूर्ण झालेले नाही। गेल्या काही वर्षापासून या बस स्टँडची अवस्था अशीच आहे। पावसाळ्यामध्ये या बस स्टँडची अवस्था खूपच घाण होऊन जाते। अखेर या बस स्टँडची अवस्था केव्हा सुधारणार आहे? शेवगाव येथील प्रवाशांना नेहमी अशाच घाणीत बसची वाट पाहावी लागणार का? प्रशासन या गोष्टीकडे केव्हा लक्ष देणार आहे? नागरिकांचे यावरती प्रश्न केव्हा सुटणार आहेत? आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी विजू मगर। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज। आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा।